आपण पुढील सन्मान करतोय मंडळासाठी नेहमीच मोलाचं सहकार्य असतं ते अरुण नरवणकर यांना मी व्यासपीठाकडे बोलवतो. प्रतापजी मुकादम यांच्याकडून अरुण नरवणकर यांना सन्मानित केलं जाते. सुस्वागतम. श्रीरामनवमी उत्सवानिमित्त आयोजित केलेली भव्य दिव्य अशी कबड्डीची स्पर्धा श्रीराम मंडळ मुरुड भंडारवाडा यांच्या संकल्पनेतून साकारणारी संपूर्ण स्पर्धा आपल्या सर्वांच्या ठिकाणी भेटीसाठी येते आणि या संपूर्ण स्पर्धेचा हा अंतिम दिवसाचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. हर्षद जाधव आपण सूचना ऐकत असाल तर व्यासपीठाकडे येथे आपल्याला सन्मानित केले जाते. हर्षद जाधव अंतिम दिवसामध्ये चालू होणारी ही मैदानाच्या आतमधली या संपूर्ण स्पर्धेचा दुसरा सेमीफायनलचा थरार उपांत्य फेरीचा थरार या ठिकाणी आपल्या सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. एका बाजूला बलाढ्य असा खेमेश्वर कुंभे तर दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी जालगाव अशा दोन बलाढ्य संघामधली ही लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि घड्यात आपण बघितलं रात्रीशी 12 वाजता. संतोष भोसले यांना विनंती करतो की आपण हर्षदला सन्मानित करायचे. संतोषजी भोसले दुसरा दिवस आपल्याला चालू होताना पाहायला मिळतोय आणि आज 26 तारीख आणि आजच्या दिवसामध्ये आपण सर्वजण श्रीराम नवमी हा उत्सव अगदी आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडणार आहोत. सर्व क्रीडा रसिकांना या ठिकाणी महत्वपूर्ण लढत सेमीफायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये नंतर पाहायला मिळेल. बलाढ्य संघ आहेत एका बाजूला सदस्य खेमेश्वर कुंभे संघाच्या माध्यमातून साडेपाठून सज्ज होतोय. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड काढण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात. अरुण नरवणकर यांचा पुरस्कार मी आर्या नरवणकर यांना सुपूर्द करायला. आर्या नरवणकर अरुण नरवणकर यांचा पुरस्कार स्वीकारायचा. मी नेहा मुकादम यांना विनंती करतो की आपण आर्याला सन्मानित करायचंय. मंडळाचे सदस्य आहेत परंतु ते नेहमीच मुलाचं सहकार्य त्यांच्याकडून मंडळाला लाभत असतं. त्यांचा यथोचित तसा सन्मान केला जातो. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा सय्यद या खेळाडूला आपण पाहतोय. मार्फती सज्ज झालाय. समोर महालक्ष्मी जालगाव संघाचा डिफेन्स पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र चेकबंद केलं जाईल. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये होती. तिसरी चढाई थर्ड रेड. तिसऱ्या चढाईची इशारत मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करतोय. या ठिकाणी गौरव हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय आक्रमणासाठी. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय. सध्या स्थितीमध्ये बॅकलाईनच्या पाठी आहे. गौरव रोखण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये मुंबईचा संघ काही निघत चालले बजरवरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स परंतु बोनस गुणाची कमाई ही महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये होती. दुसऱ्या बाजूला आक्रमणासाठी पुन्हा एकदा प्रभात पिंपळकर या खेळाडूला वाचनाने केलं जात आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाचा खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. सेमीफायनलची लढत सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळते.
आणि या सेमीफायनलच्या लढतीमध्ये एक चांगला खेळ खेळत दोन्ही संघाचं स्वप्न आहे की कुठेतरी या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची आहे. त्यासाठी चाललेली लढत, त्यासाठी चाललेले मैदानाच्या आतमधले कष्ट परिश्रम या ठिकाणी पाहायला मिळतात. ऑलरेडी श्रीसाई वडद संघाला बाजी मारली कालच्या दिवसामध्ये, कालचा दिवस गाजवला आणि फायनलची फेरीमध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळालं. फायनलचं तिकीट आपल्या नावावरती केलं. या मॅच मध्ये विजेता संघ हा फायनलची फेरी ही श्रीसाई वडद संघासमोर केल्याची आपण बघूया. यावर्षीच्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक हे ज्यांनी दिलंय ते प्रदीप पांडुरंग सावंत. आपण जर सूचना ऐकत असाल तर व्यासपीठात यायचे आपल्याला सन्मानित केले जाते. प्रणय सावंत, आपण जर का सूचना ऐकत असाल तर व्यासपीठात यायचे. कोकोरिको बीच रिसॉर्टचे कोणी प्रतिनिधी असेल तर व्यासपीठाकडे यायचे. कोकोरिको बीच रिसॉर्ट. ऋतुजा मुकादम, आपण जर का सूचना ऐकत असाल तर कोकोरिको बीच रिसॉर्टचं मी प्रतिभा नरवणकर यांना विनंती करतो की कोकोरिको बीच रिसॉर्ट सन्मानित करायचंय. अरे अरे DSDN सोलारचे सर्वेसर्वार्थ दिव्यांश मुरुडकर, आपण सूचना ऐकत असाल तर व्यासपीठाकडे यायचे. आपल्या यथोचित तसा सन्मान केला जातो. स्कोरकार्ड ऐकूया. 7 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी झालगाव संघ पाहायला मिळतो, तर 3 या गुणसंख्येवरती खेमेश्वर कुंभे या संघ पाहायला मिळतोय. एक चांगली लढत महालक्ष्मी झालगाव संघाच्या माध्यमातून सध्या सुरूमध्ये दिली जाते. प्रतिस्पर्धी खेमेश्वर कुंभे संघाला, खेमेश्वर कुंभे संघाचा मागचा सामना बरोबरी सुटला. तुम्हाला टॉप फायनलमध्ये संघ आपल्या बाजूला खेचून सेमीफायनलची लढत आपल्या नावावरती केली. तर दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी झालगाव संघाला फायनल दुर्गादेवी मुरुड संघाला पराभूत करत सेमीफायनलसाठी क्वालिफाय होताना आपण पाहिलं. त्यामुळे चांगली मॅच या ठिकाणी रंगेल, यात मात्र कुठली शंका नाही आहे. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय तर थोडासा शांत संयमाने या ठिकाणी सजवला जातोय. दुसऱ्या सत्राचा खेळ या ठिकाणी तितकाच आक्रमक असेल यात मात्र कुठली शंका नाही, कारण दोन्ही संघ तितके आक्रमक खेळ करताना सातत्याने पाहायला मिळतात. या ठिकाणी थर्ड रेड रुपेशजी दुबळे यांचा. रुपेशजी दुबळे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय. रुपेशजी दुबळे व्यासपीठाकडे यायचंय. महालक्ष्मी झालगाव संघाचा डिफेन्स अगदी जबरदस्त कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने खेमेश्वर कुंभे संघाच्या चढाईला रोखण्याचं काम महालक्ष्मी झालगाव संघाच्या माध्यमातून. आपल्याला विनंती करतो की आपण रुपेशजी दुबळे यांना सन्मानित करायचंय.
मुलाचं असं सहकार्य ज्यांच्या मार्फत मिळत असतं ते रुपेश दुबळे यांना सन्मानित केलं जात आहे. चला या ठिकाणी अगदी जलद गतीने व्हॅलिड रेड केली जाते. तदनंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण महालक्ष्मी चालगाव संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सजवला जातो. या ठिकाणी 5 राऊंडसाठी फेस आहे. ठिकाणी पाहायला मिळतोय केमेश्वर मुंबई संघाचा आणि त्या 5 राऊंडच्या डिफेन्स मध्ये चढाई सातत्याने सजवण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स एक मिनिट मुलाशी कमाई त्या ठिकाणी पुन्हा एकदा केली जाईल. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या मुंबई संघासाठी देखील थर्ड रेड. आक्रमण केला जातोय मुंबई संघाच्या चढाईच्या माध्यमातून. यावेळेस मात्र किती गुणाची कमाई असेल मुंबई संघाचा आक्रमण या ठिकाणी आता मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. एका गुणाची कमाई केली जाते. एका गुणाने स्कोर कार्ड पुढे सरकेल. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चढाईपटूच्या माध्यमातून थर्ड रेड होती आणि ती थर्ड रेड सक्सेसफुली त्या ठिकाणी सजवली देखील गेली. मुंबई संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई त्यानंतर मात्र स्कोर कार्ड पुढे सरकेल. सेमीफायनलची लढत हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ या ठिकाणी प्रयत्न करतात विजयाच्या दिशेने जाण्याचा. हा सामना जिंकला गेला तर थोडा 3 फेरीची लढत या ठिकाणी गाठता येईल. त्याच दरम्यान क्षणभर विश्रांती मागून घेतली चालगाव संघाच्या माध्यमातून जाणार ज्या ठिकाणी मुंबई संघाच्या माध्यमातून चढाईतून सज्ज झाला आक्रमणासाठी चढाई सजवली जाते. संत संयमाने किंवा सदर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. व्हॅलिड रेड करून लगेचच मागे परत नाही. समोर दोन्ही सगळे खेळाचा प्रयत्न करतील मैदानाच्या आतमध्ये. अगदी जवळ चांगला काही डिफेन्स मार्फत मुंबई संघाच्या प्रतिनिधी या मॅच पकड मजबूत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मात्र मुंबई संघाच्या माध्यमातून संयमाने सातत्याने गुणाची कमाई केली जाते. ती मात्र मुंबई संघाच्या खात्यामध्ये मुंबई या ठिकाणी थर्ड. आक्रमणासाठी मुंबई संघाच्या माध्यमातून त्यांचा महत्त्वपूर्ण चढाईपटू सिद्ध झाला. या खेळाडूने गुणाची कमाई केली या मॅचमध्ये. यावेळेस मात्र डिफेन्स मार्फत टिकला जाईल. जेरबंद या ठिकाणी केलं जातं डिफेन्स मार्फत आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा व्यासपीठाला यायचं. जाऊया तर मध्यंतर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. फार महत्वाची लढत इथे आपल्याला अनुभवायला मिळते. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 7 गुणांवरती खेळतोय खेमेश्वर कुंभेचा संघ, तर दुसऱ्या बाजूला 9 गुणांवरती खेळतोय महालक्ष्मी जालगावचा संघ. 7-9-9-7 2 गुणांची आघाडी महालक्ष्मी जालगाव संघाकडे. फार महत्वाचा सामना, महत्वाची लढत मैदानामध्ये अनुभवायला मिळतेय. दरम्यान नक्कीच आपण या सामन्याच्या गुणफलकाचा विचार करता अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र या मैदानामध्ये आजमावला जातोय. राजा वामीड या चढाईपटून आपण बघतोय. फार महत्वाचा खेळाडू महालक्ष्मी जालगाव संघाचा वेळेचा परिपूर्णपणे वापर करतो. शेवटची काही सेकंद शिल्लक आहेत आपल्या मैदानामध्ये. अर्थातच आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरलाय. कोणतेही गुणांची भर पडत नाहीये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय सय्यद गावखडकर. फार महत्वाचा खेळाडू आहे आणि यावेळेला मात्र सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 9-9. दोन्ही संघ पुन्हा एकदा समान गुणफलकावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. या आधीचा सामना देखील फार उत्कटावर्धक होता. हा सामना देखील नक्कीच चुरशीचा रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9-9 सामन्याचं गुणफलक.
दोन्ही संघ समान गुणफलकावरती परशूट करण्याचा प्रयत्न केला जातो. सुपर टॅकल ऑन आहे. नक्कीच जर 3 खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि 3 खेळाडू या चढाईपटूला जर पकड करतात तर 2 गुणांची भर पडेल. महालक्ष्मी जाधव संघाच्या खात्यामध्ये रिस्क घेतली जात नाही. चढाईपटू मागे फिरला. तिसऱ्या चढाईची इशारत होतीये. डू ऑर डायरेक्ट. मैदानामध्ये 7 खेळाडूंच्या प्रदर्शनात रोज मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. मारण्याचा प्रयत्न केला जातोय. सह्याद्री गावकरकर सय्यद गावकरचा थायवूड यावेळेला पण सक्सेस होताना पाहायला मिळतोय. 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. सय्यद गावकरकर चढायच्या मारण्यासाठी सज्ज होते आणि यावेळेला मात्र सय्यद गावकरला पकड करण्याचा प्रयत्न असं पण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका यशस्वी गुणाची कमाई करतोय. आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतं महालक्ष्मी जाधव चालू सत्राच्या गुणफलक लक्षात येईल. 11 गुणांवरती खेळतोय. तो खेपेश्वर मुंबई 9 गुणांवरती खेळतोय. महालक्ष्मीचा संघ स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्रतिनिधी सावंत यांना सन्मानित करतो. मी रत्नाकरमध्ये त्यांना विनंती करतो की आपण सन्मानित करावे. अवकाश यावर्षीच्या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पुरस्कार चालू सत्राचा गुणफलक आपण पाहतोय. 14 गुणांवरती खेळतोय खेपेश्वर मुंबईचा संघ तर दुसऱ्या बाजूला 9 गुणांवरती खेळतोय महालक्ष्मी जालगावचा संघ. फार महत्वाची लढत, महत्वाचा सामना आणि महत्वाचा दिवस या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय. चढाईपटू आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतो आणि यावेळेला काहीसा तुटती समय मागून घेतला जातोय. यथोचित असा सन्मान केला जातोय प्रदीप सावंत यांचा. जाऊया तर पुन्हा एकदा मैदानामध्ये शॉट खेळण्याचा थरार अनुभवायला मिळतोय. महालक्ष्मी सालगाव एका बाजूला खेळतोय 9 गुणांवरती तर दुसऱ्या बाजूला खेळतोय खेमेश्वर मुंबई तब्बल 15 गुणांवरती. फार मोठी चुरस रंगलेली त्याला पाहायला मिळाली. पण एका बाजूला आपण बघितलं महालक्ष्मी जालगावचा संघ ऑल आउट झाला आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गुणांनी आघाडीवरती जाताना पाहायला मिळाला आपल्याला. तो अर्थातच खेमेश्वर मुंबईचा संघ सय्यद गावकरकर या सामन्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका मॅदान आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय आकाश. महालक्ष्मी जालगाव संघाचा चांदवडी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारा होते. डू ऑर डायरेक्ट. नक्कीच यावेळेला गरज आहे चढाईपटूला आणि यावेळेला मात्र नक्कीच डिफेन्स पुढे सरसावला. यशस्वी अँगलवर पाहायला मिळाला. महालक्ष्मी जालगाव संघ एका गुणाने पुढे जातो. अर्थातच 5 गुणांच्या आघाडीतून सुद्धा आपल्याला खेमेश्वर मुंबई या संघाकडे पाहायला मिळते. आकाश पुन्हा एकदा वेगावरती स्वार होते. अर्थातच फार महत्वाची चढाई आपल्याला आकाश माध्यमातून पाहायला मिळते. ज्या चढाईच्या माध्यमातून आकाश आपल्याला वेग पाहायला मिळतो. वेगवान चढाई आकाश आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मैदानामध्ये मल्टी पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळते. थर्ड रेडची इशारा होते. डू ऑर डायरेक्ट. गावातला बराचशा स्थिती मैदानामध्ये असताना महालक्ष्मी जालगाव संघाचा चढाईपटू चढाईसाठी सज्ज होतं. सर्वसामान्य खेळाडूंचे क्षेत्ररक्षण आणि घंटाच करण्याचा प्रयत्न केला जातोय. निदानरिशा यशस्वी मार्क करतोय. एक टेक्निकल पॉईंट दिला जातोय अर्थातच महालक्ष्मी जालगाव संघाला. चालू सामन्याचा गुणफलक 18-13. 18 गुणांवरती खेमेश्वर मुंबई, 13 गुणांवरती आपण पाहतोय महालक्ष्मी जालगावचा संघ खेळतोय. फार सुंदर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला महालक्ष्मी जालगाव संघाकडून. सामन्याला सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये आपण पाहिलं की महालक्ष्मी जालगावचा संघ ऑल आउट झाला. त्याच्यानंतर ऑल इन झाला आणि आता मात्र फार मोठी महत्वाची भूमिका बजावली गेली. कमबॅक करण्याचा फार सुंदर प्रयत्न केला जातोय. चढाईपटू रिकाम्या आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. खेमेश्वर मुंबई संघाचा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय महालक्ष्मी
जळगाव संघाचा चढाईपट्टू चढाईपट्टू विधानरेषा यशस्वीरित्या पार करतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय सय्यद गावकर. 11 नंबर स्पर्धेत गेला चढाईपट्टू निदानरेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. बजारची टिकटिक चालू होते. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 18-13. 18 गुणांवरती कुंभे, 13 गुणांवरती महालक्ष्मी जालगावचा संघ पाहायला मिळतो. आकाश परशुत करण्याचा फार सुंदर प्रयत्न केला गेला होता. काय घेतली गेली मैदानामध्ये. क्रिकेटच्या ग्राउंडवरती अनेक वेळा चेंडू पकडण्यासाठी डाय घेतलेला आपण प्लेअर बघितला असेल, पण या वेळेला मात्र कबड्डीच्या क्रीडांगणामध्ये देखील आकाशने डाय घेतली. स्वतःला झेपावून दिलं होतं, पण प्रयत्न असफल ठरला. तिसऱ्या चढाईची इशारा झाली आहे. डू ऑर डाय रेड. 3 नंबरच्या माध्यमातून या महत्वाच्या आणि जोखमीच्या चढाईचा मार व्हायला जातोय. समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये काही सजवली जाते. पोहोचून जाण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र बघूया पंचांचा डिसिजन काय येतोय. अर्थातच एका यशस्वी गुणाची कमाई जळगाव संघासाठी. बोनस देखील काही नियम आहेत. ज्यावेळेला तुम्ही बोनस पॉइंट साठी ट्राय करताय, तुमचा एक बॅग बोनस रेषेला क्रॉस करून दुसऱ्या नक्कीच ज्यावेळेला आपण कबड्डीच्या खेळाचं प्रदर्शन करतोय तर आपल्याकडून खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन करणं फार गरजेचं आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामन्याचं गुणफलक 19-15. 19 गुणांवरती कुंभे, तर दुसऱ्या बाजूला 15 गुणांवरती महालक्ष्मी जालगावचा संघ 4 गुणांची आघाडी अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते कुंभे संघाकडे. सय्यद गावकर शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ शिल्लक असल्याचा पंचांचा इशारा आला होता. सय्यद गावकर चढाईवरती आपल्याला सज्ज असलेला पाहायला मिळाला. चढाईपट्टू आपली रेड व्हॅलिड घोषित करतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. कोणती जोखीम स्वीकारत नाहीये. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सय्यद. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक आणि 4 गुणांची आघाडी खेमेश्वर कुंभे संघाकडे. बाजारची टिकटिक चालू होते. सय्यदच्या माध्यमातून वेळेचा परिपूर्ण वापर केला जातोय. अर्थात शेवटच्या 2 सेकंदापर्यंत सय्यद ग्राउंडमध्ये उभा असलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारा होते. डू ऑर डाय रेड आहे. आणि मला वाटतं यानंतरची सुद्धा महालक्ष्मी जालगाव संघासाठी देखील ठरवली असणार. फार मोठा आणि महत्वाचा सामना इथे आपल्याला अनुभवायला मिळतोय. 3 दिवसाची भरभराटीला चढाईचा मार होतोय. बोनससाठी ट्राय करतोय. डिफेन्स पुढे सरकवतोय. काय येतोय यशस्वी बोनसची कमाई आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारा होता. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. तिसरी चढाई आणि 4 गुणांची आघाडी खेमेश्वर कुंभे संघाकडे. आकाश वेगावरती स्वार होणारा चढाईपट्टू चढाईचा मारण्यासाठी सज्ज होतोय. 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सुपर टॅकल ऑन आहे. जर आकाशला पकड होते तर मुलांची भर पडेल. खेमेश्वर कुंभे संघाकडे ऑल आउटच्या दिशेने कदाचित वाटचाल करू शकतो. आकाश यावेळेला जर नक्कीच फार सुंदर प्रयत्न केला गेला होता. एका यशस्वी गुणाची कमाई खेमेश्वर कुंभे संघासाठी होताना आपल्याला पाहायला मिळते. चालू सामन्याचे गुणफलक 23-16. आता मात्र सामन्याचं चित्र थोडंसं क्लिअर होताना आपल्याला पाहायला मिळते. पण साहित्य जर आपण सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आपण चर्चा करतो तो आकाशच्या चढाईची. आकाशने 3 खेळाडूंना आपण स्पर्श होताना पाहिला होता. जर आकाशने ती मिड लाईन क्रॉस केली असती तर एका गुणाच्या आघाडीवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळाला असता. तो महालक्ष्मी जालगावचा संघ 3+2 5 गुण द्यावे लागले असते पंचांना. महालक्ष्मी जालगाव संघाला 4 गुणांनी आघाडीवरती होता. तो अर्थातच खेमेश्वर कुंभेचा संघ एका गुणाने आघाडीवरती जाण्यासाठी फार सुंदर प्रयत्न केला गेला आकाशच्या माध्यमातून. नक्कीच या योगदानाची आणि या अनुभवाची गरज असते कबड्डीच्या मैदानावरती. सर्व क्रीडारसिकांना विनंती करतो की एकदा आकाश या खेळाडूसाठी देखील खेमेश्वर कुंभे संघाची त्रुटी संघाची संपल्याचं पंचांकडे डिस्कशन करण्यासाठी डिसिजन देण्यासाठी वेळ नाहीये. एका यशस्वी गुणाची कमाई महालक्ष्मी जाल. सामना संपायला शेवटचे 1 मिनिट.
आणि यावेळेला क्रीडा मात्र नगरमध्ये अमितजी माने आणि सुरेखा तुपे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मंडळाकडून खूप खूप स्वागत. अमितजी माने, आपण सूचना ऐकत असाल तर व्यासपीठाकडे यायचे. अमितजी माने. दरम्यान अमितजी माने आणि संदेश विभाग सूचना ऐकत असाल तर व्यासपीठाकडे यायचंय. अमित माने आणि संदेश विभाग.